मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर स्वागत आहे तुमचं शहरापलीकडे या चॅनल मध्ये. तर मित्रांनो, आजचा दिवस खूप खास आहे. तर मित्रांनो, आज आम्ही जाणार आहोत देवगडला. देवगड आमचं सर्वात आवडतीचं एक देवस्थान आहे. तर मित्रांनो, जाऊया. आम्ही भेंडा येथील राजमानी चहा येथे चहा घेण्यास थांबलो होतो. इथे आल्यावर कृष्णाने पहिल्यांदाच चहा ट्राय केला होता आणि त्याला तो खूप आवडला. तर मित्रांनो, आम्ही गाडीत डिझेल भरण्यासाठी भेंड्यातील सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपवर आलो होतो. 1111 झालं का? मित्रांनो, जाता जाता आम्हाला सूर्यास्त देखील बघायला मिळाला. तर आता आपण जात आहोत श्री क्षेत्र देवगड मध्ये. आपण आता मंदिरात प्रवेश करत आहोत. तर विशू काकाने खूप परफेक्ट गाडी पार्क केल्यामुळे आमची रिॲक्शन. परफेक्ट. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत देवगड या देवस्थानात. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता एकदम छान निसर्ग आणि एकदम क्लीन एरिया आहे एकदम. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र देवगड येथे. तर मित्रांनो, देवगड इथे आल्यावर मन तृप्त आणि शांत होते. इथलचं वातावरण म्हणजे एकदम प्रसन्नता आणि शांतताचं वातावरण आहे. तर मित्रांनो, इथे फार स्वच्छता आणि शांतता तर आहेच. देवगड हे भगवान दत्तात्रयांना समर्पित एक प्रसिद्ध पवित्र स्थळ आहे. प्रवरा नदीच्या काठावर एका टेकडीवर वसलेले हे ठिकाण सद्गुरू किशनगिरी बाबांनी स्थापित केलेल्या भव्य दगडी मंदिरासाठी, 1 फूट उंचीच्या सोन्याच्या कलशासाठी आणि शांत निसर्गरम्य परिसरासाठी प्रसिद्ध आहे. 360 डिग्री दृश्य पाहण्याची जागा आणि भगवान दत्तात्रय यांच्या 51 फूट उंच मूर्ती यांचा समावेश आहे. या मंदिर संकुलात मुख्य दत्त मंदिराव्यतिरिक्त परिसरामध्ये भगवान शनिदेव, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, नारद मुनी आणि मार्कंडेय मुनी यांची मंदिर आहेत.
तर आम्ही इथे देवगडचा सुप्रसिद्ध कंदी पेढा घेण्यासाठी थांबलो होतो. तर मित्रांनो, आम्ही आता मंदिर परिसरातून बाहेर पडलो आणि आम्हाला आता भूक लागल्यामुळे आम्ही जात आहोत जेवायला. तर आता येथील सुप्रसिद्ध हॉटेल दीपज्योतला आम्ही थांबलो आहोत. पण खाण्याच्या नादात आम्ही व्हिडिओ घ्यायचंच विसरलो. नंतर थंडगार आईस्क्रीम खाऊन आम्ही जेवणाचा शेवट केला. मित्रांनो, आम्ही घरी जात असताना आमच्यासोबत असं होईन आम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती. कसल्या भिंती कसलं घरट कसला हा संसार कसला रस्ता कुठली वळण कसला हा अंधार. तर काहीच नाही मित्रांनो, हा फक्त एक छोटासा प्रँक होता. कैसा लगा मेरा मजाक? कारण काहीतरी काय करावं लग्नाचा विषय काढावा लागेल. दुकानातील राजमानी चहा येथे थांबलो होतो. खूप सुप्रसिद्ध हॉटेल आहे दुकानाच्या पुढं भेंडा कारखान्याच्या पुढं राजमानी चहा आहे. यार तर आजचा होता सुंदर असा व्लॉग. हा व्लॉग नक्कीच अविस्मरणीय राहणार आहे. आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्लॉग मध्ये. बाय बाय.